सकाळची 6:30 वाजले. तर आपण काल ज्या बसने अयोध्येमध्ये आलो होतो त्या चारही बस पुढची 2, 3 आणि चौथी जागा न मिळाल्या कारणाने ह्या बाजूला लावली त्यांनी. आणि 6:30 वाजता कित्येक लोकांचा असा मुद्दा होता की आत्ता आपण नाश्ता केला पाहिजे का नाही केला पाहिजे. पण आपलं पुढचं अंतर साधारण 170-75च्या आसपास आहे. प्रयागराज काहीतरी इथून एवढं अंतर जायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला वाटत भूक लागल का नाही लागायची, आपल्याला मध्ये खायला भेटन का नाही खायला भेटायचं. अशा विवंचने असतानाच लोकांनी जे होईल ते होईल म्हणून नाश्ता करून घेतला आहे. आता निघायला जास्त वेळ नाही, 10-15 मिनटात आपण निघतो इथून. गाड्या तयार आहेत, ड्रायव्हर लोक आराम करत आहेत, चारीच्या चारी गाड्या. आणि आपल्याला आता निघायचं आहे इथून प्रयागराजसाठी. गाडी चांगली चालवतात आणि AC असल्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर आहे ना बोलायला काही सुचतच नाही. डायरेक्ट असं वाटतं की कवा डोळे मिटत येन, म्हणजे तसे नाही मिटत येन, झोपेसाठी मिटत येन. आता एवढ्या लांबून तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत नाही, पण ह्या इथं समोरून एक रेल्वे चाललेली आहे. ही गाडी अयोध्या जंक्शनवरून आलेली ही तर मी निश्चितपणे खात्रीने सांगू शकतो, कारण ह्याच्या पलीकडेच अयोध्या जंक्शन आहे. गाडीला स्पीड नाही अजून, याचा अर्थ गाडी आत्ता सुटली, अजून स्पीड घेते. काल रात्रीचा आपलं जे मुक्काम होता ते हॉटेलचं नाव होतं हॉटेल RG. तर काल एक विषय झाला एक घनघोर गंभीर, की काल आम्ही येताना एका रस्त्याने ना एकदम फुपाटा होता. फुपाटा म्हणजे आपल्याकडच्या मोरमासारखा फुपाटा नव्हता, तो फुपाटा होता. ही जी आपल्या पुढं पडलेली पांढरी वाळू आहे, आता इकडे ही अशी पांढरीच वाळू वापरते. इथल्या नदीत काय काळी वाळू येत नाही असं दिसतं. तर अशा वाळूतून गेल्यामुळे जो फुपाटा उडत होता त्यावेळेस ग्रामस्थांनी इथल्या लोकल लोकांनी गाडीवरती आपल्या दगडफेक केले. पण काय आपल्या वस्तूंची मोडतोड किंवा काय हानी झालेली नाही आहे, त्याच्यामुळं एवढं काय काळजी करायचं कारण नाही. पण घाबरायचं कारण आहे, थोडं सावध राहणं आवश्यक आहे. बघूया आज आपल्या गाडीवर दगडफेक होणार नाही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि गाडीला स्टार्टर मारूया. चल, अशा प्रकारे हे भलं मोठं यंत्र चालू झालं आहे. आता आतमध्ये जाऊन आपल्या जागेवर जाऊन बसा पहिलं. हो चला 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 चला, बसा लवकर लवकर बसा. काय झालं? नाही म्हटलं सगळं सामान ठेवल्याशिवाय हालता येत नाही. मग लोक उतरले म्हणते आम्ही जेवण सगळं. पुढं वा. काय राहिलं का खाली? चला, त्यांचं राहिलं काहीतरी, आपल्या जागेवर जाऊन बसला पहिले. गार तर झालंय बरं का, झालं आले का माग. आपले सगळे शेजारी आले का? तो त्यांचे पंखे चालू झाले आपोआपले शेजारी. GoPro स्टॉप रेकॉर्डिंग. जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर हर. आता झोपा निवांत पोट भरून. काय चालू गाडी लागला तू असं थोडी मला त्यावर इतक्याला तू बंद होऊन जमतं का? 5 वाजायला 5 मिनिटं बाकी असताना
कालच्या दगडफेकीच्या पॉईंटवरती आलो आपण. इथं वरच्या बाजूला आहे बघा तुम्ही, रेल्वे लाईन आहे आणि इकडं डाव्या साईडला आहे पलीकडच्या खिडकीतून दिसेल बघा की काही घर आहेत. त्या घरातून काल लहान लेकरांनी आणि काही लोकांनी दगडफेक करायचा प्रयत्न नाही, दगडफेक केली. 2-3 दगड लागले पण काचबीट काय फुटली नाही आपली, काही वित्त व जीवितहानी काय झालेलं नाही दगडफेकीत. परंतु असे प्रकार होणे म्हणजे थोडेसे भीतीदायक वातावरण पसरतं अचानक. आज असं काय होणार नाही याची खात्री आहे मला, कारण अजून तर काय कोण झोपेतून उठलं नसेल. सकाळचे फक्त 6:30 वाजले तर दगडफेक करून करून ते पण लोक दमले असतील आता. त्याच्यामुळं आज काय असं होणार नाही. आपल्या 2-3 गाड्या पुढे आहेत, तर चौथी आपलीच आहे. आपण साधारण निम्मा अंतर पार केलं आहे आणि आतापर्यंत तर काय कोण दिसलेलं नाही आपल्या घराच्या बाहेर. ज्याच्यापासून पळत होतो किंवा ज्याचा अंदाज होता तसंच काहीसं झालं आहे. आपली समोरची जी पुढं गुलाबी गाडी दिसते तिला डायरेक्ट लाकडी ओंडके आडवे टाकण्यात आले तर उभी करायसाठी. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी मारा आणि मग जावा. आज पाणी मारा, दिवसभर जावा, जवळ वाळत नाही तोवर. आणि त्यांना सांगितलं आम्ही की बा आम्ही आजचेच दिवस आहेत, बा आम्ही काय रोज रोज येणार नाही तिथं. चांगली माहिती द्या महाराष्ट्राची. टँकर सांगितलं काय तुम्ही मग? या ठिकाणी तो हे लाकडे ओंडके टाकलेले आहेत मोठाले. ते आपले सगळे माणसं उतरलेले आहेत खाली आणि हे माणसं आहेत त्यांनी मॅनेजमेंट करून कशा गाड्या सोडवल्या त्या. त्यांना सांगितलं 100 बारा की आम्ही मराठी माणसं आहेत, आम्ही काही इधर हम काही इधर बार आने वाले नहीं है. तो क्या बटन से बंद होता है? बटन से वो दरवाजा बंद करने को बोल रहे हैं. आपण काही इकडं बार आणणार नाही तर. आणि तुम्ही प्रत्यक्षात रोडची अवस्था पण बघू शकता. अशा कंडिशनमध्ये अशी गाडी चालवायचं काम चालतं. आणि ड्राइवर साहब है, अच्छा है, बहुत अच्छा काम करते हैं. हाँ आप बोलिए, चल ठीक है आप बोलिए. ड्राइवर साहब के इधर नहीं कैमरा उधर है, आप पीछे से बोलिए, बस बोलिए. हाँ मेरे ड्राइवर साहब है, अच्छी गाड़ी चलाते हैं, बंद हो गए. चालू है क्या है? सर्विस बहुत अच्छा है. मैं ड्राइवर साहब का रोड देख लीजिए. 24 घंटा इन लोग के लिए तैयार रहते हैं, इन लोग के सेफ्टी के लिए. इन लोग को कहीं कोई दिक्कत होने नहीं देते हम लोग. फुल सेफ्टी रहता है. ये ड्राइवर गाड़ी हाँ चलाते हैं. नहीं सही में कल भी हमें ना 200-250 किलोमीटर आ हर गए. जगह तीर्थ यात्रा पर इन लोग का सही जगह पे पहुंचा दे रहे हैं हम लोग. और हमारे साथ गाड़ी का नंबर ठीक है. आणि त्या एवढ्याशा पिती ट्रॅक्टरमुळे एवढे मोठी बस मागं घ्यायला लागली. बसचं सस्पेन्शन बी कसं नका, बस इज डान्सिंग नाव. स्पेशल बोले तो गियर कौन सा होता है? फर्स्ट वाला, सेकंड वाला. 1 नंबर स्पेशल होता है. मतलब किधर फर्स्ट बीस गए तो 1 नंबर डाला उड़ जाएगा, काम करो. उड़ जाएगा. स्पेशल जो होता है ना प्रीमियम, बड़ा प्रीमियम होता है. हाँ तो उसको पावर ज़्यादा रहता है. बाएं देखियो. चल स्पेशल म्हणजे फर्स्ट गिअर ज्याला सगळ्यात जास्त पॉवर असते. असतेच बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्याला पिनियन मोठा असतो त्याच्यामुळे त्याला पॉवर जास्त असते. चलो भाऊ पिछले नाही पड रहा है. एकदमच जागेवर ट्रेन नाही तर रेल्वेच्या पुलाखाली घुसायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळं एवढा सगळा विषय झाला आहे.